शेतकरी बंधूंनो, आजपर्यंत पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे जिथे बागायती आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी आपण या तंत्रज्ञानातल्या मुलाखती पाहिल्या। परंतु हे वर्ष दुष्काळी वर्ष म्हणून सर्वदूर आपला त्याच्यावर चर्चा चालू आहे। कमी पाण्यामध्ये सुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान अतिशय चांगलं ठरत आहे। त्याच्यातून प्रत्येक पिकामध्ये उत्पादनामध्ये भरपूर वाढ होत आहे। त्यामध्ये मग केळी असेल, ऊस असेल, कापूस असेल, इवन महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असेल आणि सर्व भाजीपाल्यामध्ये असं हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आणि चांगलं शेतकऱ्यांना एक वरदान ठरत आहे। माझ्याजवळ एकूण 9.5 एकर शेती आहे। त्या 9.5 एकर शेतीमध्ये संपूर्ण भाग हा आमच्या परिसरात कोरडवाहू असून ड्रायलँडमध्ये आहे, म्हणजे खारपान पाण्याच्या पट्ट्यामध्ये आहे। प्रामुख्याने 2 ते 3 एकर कपाशी, 2 एकरपर्यंत ज्वारी आणि 3 ते 3.5 एकरापर्यंत मुगाचं पीक, मूग उडीद असं करून माझी शेती मी सांभाळतो। कपाशीमध्ये आम्हाला खारपान पट्टा असल्यामुळे, कोरडवाहू भाग असल्यामुळे नेहमी करता फार जास्तीत जास्त 3 ते 5 पर्यंत आम्हाला कपाशीचं उत्पन्न देते। पेपरमध्ये जाहिरात आली होती, योगायोगाने मी ते जाहिरात वाचल्यानंतर मी प्रामुख्याने त्या पाटील बायोटेकच्या शिबिरामध्ये गेलो। खरोखरच आपल्या कोरडवाहू भागामध्ये जर एवढं उत्पन्न जर आपण घेतलं आणि असं जर तंत्रज्ञान वापरलं तर नक्कीच आपण आपल्या काहीतरी एवढ्या थोड्याशा जमिनीमध्ये काहीतरी उत्पन्न घेऊ शकतो। आणि त्या एका एकरामध्ये यावर्षी पाटील बायोटेक्स आयोजित केली। त्याचप्रमाणे योगायोगाने याची तुलना जर मला दाखवायची होती, पाहायची होती, म्हणून याच्या बाजूनच मी एक सेंद्रिय प्लॉट 1 एकराचा ठेवलेला आहे। पाटील बायोटेक्स आणि 5x1 लागवडीमध्ये माझ्या 1 एकरात 8,750 झाडं आलेली आहेत। 8,750 झाडामध्ये प्रत्येक झाडाला जवळजवळ 50च्या वर कैऱ्या आलेल्या आहेत। 50 वरच्या कैऱ्यामध्ये मला आतापर्यंत हा कपाशीचा जो उत्पन्न आहे तो कपाशीचा उत्पन्न जवळजवळ 9 क्विंटलपर्यंत आलेला आहे। अजूनही या कपाशीला बरचसं बेरिंग, बऱ्याचशा कैऱ्या ह्या आता या आपण ज्याला फरदड म्हणतो त्या फरदडसुद्धा जवळजवळ 20 ते 25 कैऱ्या या झाडाला मला दिसतात। याच्यामध्ये मला अजूनही 1 ते 2 क्विंटलपर्यंत कपाशी निघण्याची शक्यता वाटते। त्याच्याच प्रमाणाने मी या बाजूला जे सेंद्रिय प्लॉट टाकला त्याच्यामध्ये मला मात्र 3 क्विंटल 20 किलो फक्त कापूस मिळाला। या संपूर्ण गावामध्ये 3 क्विंटल ते 4 क्विंटलच्या वर कुणाचाही कपाशी गेलेला नाही। मी मात्र या ठिकाणी जवळजवळ 9 क्विंटल आणि फरदडी हे जवळजवळ 1 ते 2 क्विंटल पकडून मी 11 क्विंटलपर्यंत या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकलो। याचा मला खूप आनंद आहे। याला खर्च मला 7,000 रुपयापर्यंत आलेला आहे एकूणचा आपल्या सेंद्रिय शेतीला। आणि इथं मात्र मला तो खर्च थोडासा दुपटीने वाढला, म्हणजे जवळजवळ 14,000पर्यंत मला तो खर्च आलेला आहे। परंतु त्याची जर तुलना केली आणि त्याच्यातून जर निकष काढला तर जवळजवळ 8 क्विंटल मला मुनाफा या ठिकाणी त्या सेंद्रियपेक्षा जास्तीचा मला मिळाला। त्या 8 क्विंटलनं 8 ते 8.5 क्विंटलपर्यंत मला जो मुनाफा मिळतो आहे तो इतर कोणत्याही पिकामध्ये मला मिळालेला नाही। म्हणून खरोखर मला असं वाटते की या तंत्रज्ञानाचा जर खरोखरच आपण योग्य आणखीन उपयोग केला आणि घेतला तर आपण या खरीपामध्ये, कोरडवाहू भागामध्ये आणि खारपान पट्ट्यामध्ये विशेषतः आपण उत्पन्नात बरकत घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचे वडील परंपरागत शेती करत असताना आमचा अनुभव असा आला की शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन घेण्याची अपेक्षा करूनसुद्धा उत्पादन मिळत नव्हतं। म्हणून आमची जी जमीन आहे, एकूण शेती आमच्याकडे 15 एकर, एकत्र असताना 45 एकर जमीन होती। परंतु उत्पादनाची क्षमता फार झालं तर एकरी 5 क्विंटल कापूस
10 क्विंटल धान्य, बागायती क्षेत्रामध्ये ऊसाचं पीक घेतलं, ते सुद्धा एकरी फक्त 25 ते 30 टन या पद्धतीने मिळत होतं. एकूण जमिनीची आमची जी प्रत आहे ती अतिशय मध्यम आणि हलक्या प्रकारचे, निचरानं होणाऱ्या जमिनीतून सुद्धा पिकं घेतली पाहिजे याच्यासाठी मग आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला. म्हणून आम्ही पाटील बायोटेकचा थोडा आधार घेतला. त्यांचे काही कॅम्प्स किंवा प्लॉट सर्व काही बघितले, त्याच्यावर ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यानंतर आपण काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे याच्या मार्गदर्शनासाठी सूर्यवंशी साहेब मार्गदर्शनासाठी लाभले आणि त्यांनी मला सर्व तंत्रज्ञानाची कशी दिशा पाहिजे, काय केलं पाहिजे, अंतर किती पाहिजे किंवा काय पिकं घेतली पाहिजे याच्यावर त्यांनी सर्व माहिती दिली मला. 3 वर्षापूर्वी कांदा घेतला. पाटील बायोटेकचं काय खत वापरलं पाहिजे, काय दिलं म्हणजे काय होईल याच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन केल्यामुळे मला कांद्याचं पीक एकरी 250 क्विंटल मिळालं. नंतर मग मी कपाशीची लागवड केली. 5x1 अंतर आहे आणि डोस देताना रासायनिक खतं जी सांगितली सूर्यवंशी साहेबांनी ती आधीच लागवडीपूर्वी दिली. मग हुमाल, कॅलनेट, रिलीजर ही आम्ही भुकटी स्वरूपात दिली आणि नंतर मग 5 एकर एकूण क्षेत्र असल्या कारणाने एकूण मी एकराप्रमाणे डोस दिलेला आहे. आता कापूस जवळजवळ माझा 5.5-6 महिन्याचा त्याचं वय झालेलं आहे. मग मी तो पाटील बायोटेकचा आधार घेतला. हुमाल, रिलीजर, कॅलनेट आणि ड्रिचिंग्स या सर्व गोष्टी केल्यामुळे पांढरी मुळं नष्ट झालेलीच नाही, अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रिया कमी झाली नाही, त्याच्यामुळे उत्पादनाची क्षमता पाहिजे त्या प्रमाणात आहे. आत्तापर्यंत माझा एकरी 5 क्विंटल कापूस वेचला गेला आणि आता जवळजवळ अपेक्षा आहे की अजून दुप्पट उत्पादन मला मिळेल. एका झाडावरची संख्या, फळं, बोंडं, पाती हे जर आपण लक्षात घेतलं तर जवळजवळ एका झाडावरची संख्या 70 ते 75च्या प्रमाणात आहे. आणि पुढे सुद्धा मला वाटतंय एकरी 15 ते 17 क्विंटल मला उत्पादन मिळेल असं एक माझं गृहीत धरून चालतो आहे. आता कापूस वेचणी जी झालेली आहे माझी ती एकरी 5 क्विंटलच्या त्याच्यात झालेली आहे. म्हणजे मला पारंपरिक शेतीतून जे उत्पन्न मिळत होतं ते फक्त 5 ते 6 क्विंटल मिळत होते एकरी. आता ते मला जवळजवळ 20 क्विंटल मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. मी माझ्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शनपर मी सांगू इच्छितो, परंपरागत शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीचा वापर करावा. माझ्याकडे एकूण 25 एकर जमीन आहे आणि माझं शिक्षण पण भरपूर झालेलं आहे. मी MA-B+ आहे त्यावेळेसचा. पण शेती जास्त असल्यामुळं मी काही नोकरी वगैरे काही पत्करू शकलो नाही. पण पारंपरिक हा शेती व्यवसाय आमचा थोडा म्हणजे तोट्यातच होता. पण आमच्या शेजारी एक धानोरा गाव आहे, तिथं पाटील बायोटेकचा प्रयोग झाला. त्या कार्यक्रमाचा आम्ही तिथं जाऊन लाभ घेतला. खरखरच त्या पाटील बायोटेकमुळं खूप उत्पादन आमच्या येथील बसवंतराव पाटील म्हणून त्या धानोरचे होते. एकरी त्यांचं 20 क्विंटलचं उत्पादन पाहिलं. आपल्यालाही करता येते का ह्याच्यामधून येऊन गव्हाणे साहेब आमच्या पाटील बायोटेकचे कर्मचारी आहेत, त्यांच्या सान्निध्यातून हा आम्ही प्रयोग करून बघितला. आमच्या शेतकऱ्यासाठी ह्युमाल हा जो पाटील बायोटेकचा एक मुख्य घटक आहे तो आम्हाला ह्या शेतीला वरदान ठरला. आम्हाला वाटत गेलं की बाबा 20 क्विंटल, 22 क्विंटल, 25 क्विंटल ॲव्हरेज निघतं. हे खोटं आहे. ज्यावेळेस खरंच आम्ही ह्या पाटील बायोटेकच्या टेक्निकचा वापर केला आणि त्या आम्ही अनुभवास आज पात्र ठरलो आणि खरंच आमचं उत्पादन एकरी 20 क्विंटल, 22 क्विंटल ऐकलं होतं, पण आज आमचं 30 क्विंटलच्या जवळपास आम्ही एकरी उत्पादन घेऊ अशी आमची अपेक्षा आहे. त्या एका कपाशीच्या धाटाला 200-200 बोंड आहे आणि त्या वजनामुळं आमची कपाशी अशा आडवा कलंडलेल्या गेल्या आहेत. आम्ही यापूर्वी जे कापसाची लागवड करीत गेलो ते 4x4 लागवड करीत गेलो आणि हे यापेक्षाही रासायनिक खतं आणि दुसऱ्या आम्ही कृषी सेवा केंद्रातून जे काही आम्ही औषध वगैरे आणत गेलो, पण रोग एक असायचा आणि आम्ही उपचार एक करायचं. पण ह्या पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनामुळं कोणता खत केव्हा द्यायचा, कोणती औषधी केव्हा वापरायची, कारण कोणत्या अटॅकवर कोणता उपाय करायचा हे योग्य वेळी आणि ज्या त्या टाईमला केल्यामुळं हे उद्दिष्ट गाठू शकलो. आणि हे जे प्लॅन्ट पॉप्युलेशन आहे म्हणजे ह्या झाटांची संख्या जी आहे ते 6x1 आम्ही त्यांच्या पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनामुळं लावल्यामुळं ते प्लॅन्ट पॉप्युलेशनची संख्या जास्त वाढली आणि
ते 6x1 वर असल्यामुळं, पूर्व पश्चिम 6x1 असल्यामुळं, त्यामुळे हवा सूर्यप्रकाश खेळता राहिला, त्याचा पण ह्या आमच्या लागवडीचा भरपूर फायदा झाला. आणि इतर शेतकऱ्याला असं सांगणं आहे की बाबा ह्यामध्ये आम्ही सुद्धा सुरुवातीला असं वाटलं की बाबा 4,700 रुपये एकरी पाटील बायोटेकचा रेट फार जास्तीचा वाटला आम्हाला. पण त्यांच्या वेळोवेळी 4-4 दिवसाला भेटी, त्यांचं जे ह्युमाल, त्यांचं जे रिलीजर, कॅलनेट हे जे काही आम्हाला खतपुरवठा केले आणि त्यांचं जे मार्गदर्शन, खरंच हे 4,700 रुपये काहीच आपण दिलो नाही अशी आमची नंतरची आमची भूमिका झाली. कशीही जमीन असो, चिबाड का असेना, पण त्या जमिनीच्या पोतनुसार जर ह्या पाटील बायोटेकच्या त्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर हा टमॅटो असेल, कांदा असेल, सर्व काही जे पीक असतील त्या सर्व पिकासाठी पाटील बायोटेक आणि त्यांचं तंत्रज्ञान आणि त्यातल्या त्यात ह्युमाल आणि त्यांची ड्रिचिंग हे सगळंच पिकासाठी वरदान आहे. माझ्याकडे 1.5 एकर जमीन आहे. त्यामधील 1.25 एकर शेतीवर मी पाटील बायोटेक पद्धतीचा वापर केला. तर एकूण एका एकराचं मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं, 1.25 एकरावर मी त्याचा वापर केला. तर यामध्ये मला उत्पन्नात जास्तीत जास्त फायदा झालेला आढळला. सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीचा वापर करत होतो. तर यावर्षी माझ्याकडे असं पाटील बायोटेक पद्धतीचा कानावर आल्या कारणानं तर मी या पद्धतीचा वापर करावा असं मला वाटलं. पाटील बायोटेक पद्धतीचा वापर केल्यानंतर मला असं आढळून आलं की यामध्ये जास्तीत जास्त फायदा होते. दापके साहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तसा वापर केला. जे पराठी पाहून उत्पन्न व्हायचं वाटत होतं, तर यावर्षी कसं निसर्गाच्या प्रकोपामुळे थोडं जे जास्त उत्पन्न यायला पाहिजे होतं, तर त्या मानानं यावर्षी कमी झालं. तर कसं आम्हाला जे कमीशी कमी 20-25 क्विंटल कापूस व्हायला पाहिजे होता, तो यावर्षी 16 क्विंटल कापूस झाला. तर बाकीचे जे जनरल पराठी म्हणावं तर त्यांना आमच्यापेक्षा 3 ते 4 मध्येच समाधान मानावं लागलं. तर मी बाकीच्या शेतकऱ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी खरोखरच एखाद्या एकर तरी या पाटील बायोटेक पद्धतीचा वापर करून पाहावा आणि त्यामुळे त्यांना निश्चितच फायदा होईल आणि ते त्याच्यापुढे 1 एकरच्या ऐवजी जरूर 2-4 एकर वाढवतील, कारण की त्यांचे समाधान होणार आहे. माझे तर समाधान झालेच. मी यावर्षीसुद्धा पुन्हा याच पद्धतीचा अवलंब करणार आहो. शेतकरी मित्रांनो, पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा देऊन उत्पन्न वाढलेलं आपण बघितलं आहे. पण त्याचबरोबर यामधला खर्च काही ठिकाणी कमी झालेला आहे, काही ठिकाणी तो वाढलेला आहे. परंतु खर्च वाढला किंवा कमी झाला याच्यापेक्षा जमिनीची प्रत ही कायम ठेवण्यासाठी संतुलित खतांच्या मात्रा वापरणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरणं किती उपयुक्त आहे हे आपल्याच बांधवांकडून आपण ऐकत आहोत, पुढे ऐकणार आहात. या तंत्रज्ञानामध्ये जसे जमिनीची प्रत सुधारते, त्याचबरोबर प्रत्येक पिकाचं उत्पन्न हे दुप्पट किंवा त्याहून अधिक आलेलं आहे हे आपण पाहिलेलंच आहे.